see here. So this is first question. What is given? All of you see here. Radius किती दिलेली आहे? 7. Show me. Height किती आहे? 10. And CSA DSA म्हणजे काय? Curved surface area and total surface area. हा curved surface चा फॉर्म्युला काय? 2 pi r. हे सर्वांच्या मध्ये काय असतं? into. Now let us put the values. हे काय आहे? 2 into. Pi ची व्हॅल्यू किती आहे? Pi च्या दोन व्हॅल्यूज काय असतात? 22/7 or 3.14. मग त्यापैकी कुठली दिलेली आहे का तिथं? नाही. यू कॅन टेक एनीथिंग. जर दिली नसेल तर कोणतीही व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. लेट अस टेक 22/7. पाई ची व्हॅल्यू 22/7. r किती दिलेलं आहे? व्हॉट इज r? 7 into h किती दिलं आहे? 10. नाउ यू सी 22/7 घेण्याचा फायदा काय झाला कोण सांगेल? 7 ला 7 कट. 3.14 घेतलं तर कट झाला असतं का ते? म्हणजे 7 च्या टेबल मधलं 7 च्या पाड्यामध्ये काही असेल तर दॅट इज बेनिफिशियल. नाउ यू जस्ट चेक काय काय झालं बघा. आता इथं 2 into 22 into 10 किती झालं? 44 into 10. 44 into 10 444. Unit movement there. What is the unit? Raise your hand. What is the unit? Area आहे. हा स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. व्हॉल्यूम असेल तर सेंटीमीटर क्यूब. हे लक्षात ठेवा. लेंथ असेल तर सेंटीमीटर, एरिया असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर, व्हॉल्यूम असेल तर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. नाउ नेक्स्ट टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया हाऊ वी कॅन फाइंड? डायमंड बाय यू जस्ट गो अहेड सॉल्व योरसेल्फ. डोंट वेट. डायमंड बाय शो. हा फॉर्म्युला काय आता? 2 pi r ब्रॅकेट h plus r. नाउ यू जस्ट चेक इट. हा 10 ही 2 ची व्हॅल्यू झाली इनटू पाई ची व्हॅल्यू काय? del fast 22/7. r ची व्हॅल्यू किती आहे? 7. इथं मध्ये काय असणार? इनटू h ची व्हॅल्यू किती आहे? 10 प्लस r ची व्हॅल्यू किती आहे? 7. पुढे चेक करा आता काय कट होणार? व्हॉट विल कट? 7 ला 7 कट. मग 22 2 चा किती झाला आहे? 44. 22 2 चा 44 इनटू 10 plus 7 it becomes 70. करा मल्टिप्लिकेशन. आणि जे आन्सर येणार युनिट काय असणार आहे? व्हॉट इज द युनिट? सेंटीमीटर स्क्वेअर और क्यूब. चेक करा. ए आहे. डीएसए म्हणजे एरिया आहे का व्हॉल्यूम आहे? एरिया. ए म्हणजे काय आहे? एरिया. एरिया मीन्स सेंटीमीटर स्क्वेअर. डू दॅट फास्ट. वी गॉट द आन्सर 748. दिस इज द सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन. ऑल ऑफ यू स्टॉप राइटिंग इन हियर. ओनली डायमंड बाय सॉल्व. बाकी सगळे इकडे पहा. व्हॅल्यूज कशामध्ये दिलेत आहेत? पॉइंट मध्ये दिलेत का? पॉइंट असेल तर खाली काय घेणार? अपॉन मध्ये 10. लेट अस चेक काय ना बघा. हे किती आलं? 2 into पाई ची व्हॅल्यू किती आहे? 22/7 into r ची व्हॅल्यू किती आहे? 1.4 into h ची व्हॅल्यू किती आहे? 2.1. नाउ यू जस्ट चेक इट. 2 into 22/7. ही स्टेप महत्त्वाची आहे बघा. 1.4 चा पॉइंट काढला तर किती झालं ते? 40. आणि पॉइंटच्या मध्ये खाली किती घेतलं? 10. 10च का घेतलं? पॉइंटच्या पुढे एक घर असेल तर 10, दोन घर असतील तर 100. इथं पहा आता 2.1 चं काय होणार? 21. आपण मध्ये काय ना? 10. 10 कशामध्ये आलं? पॉइंटच्या मध्ये. नाउ चेक इट. 7 ने कोणाला भाग जातो इथं? 14. 7 ने 14 ला पण डिवाइड होतो आणि 21 ला पण होतो. सो व्हॉट विल डू? 7 1 जा 7 3 जा. ओके. नाउ ही मोठी आडवी लाईन मला काय ना पण चेक इट. खाली वरती काय आलं बघा? 2 into 22 into 14 into 3. आणि खाली 10 into 10 किती येणार? 100. मल्टिप्लाय करा. टू फास्ट. सगळ्यांचं मल्टिप्लाय करा किती येतं? हा चेक इट. काय आन्सर येणार पाहायचं? show here. 2 into 22, it will become 44, and here 14 3s are 14 42. So it becomes 44 into 43 upon 100. Now anybody tell me what is the answer of this? 44 into 43. Show me what is the answer? 18. No, it cannot be. 2 should be there. Yes, 42 should be there. 42. So what is the answer? 42 into 18. 18
1848. लास्ट स्टेप कोण सांगितलं? या 100 च्या बदले काय करायचं? व्हॉट टू डू? 100 आहे तर काय करायचं? हा, 0 ला 0 कट. पण 0 खाली वर कुठे दिसतंय का तुला? 0 हा, 0 च्या बदले पॉइंट, आणि पॉइंटच्या बदले 0, आणि 0 च्या बदले दोन 0 आहेत म्हणून दोन घरं सोडून पॉइंट. 1848 दोन घरं सोडून पॉइंट. 18.48 युनिट काय ना? सेंटीमीटर. काय आहे? एरिया आहे म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. राइट ऑन फर्स्ट सॉल्व इट. Now let us find total surface area. Total surface area चा फॉर्म्युला आहे 2 into pi ची व्हॅल्यू 22/7 and radius किती आहे? What is the radius? 1.4. Okay. into bracket h किती आहे? 2.1 plus radius किती आहे? 1.4. Check it. This is 2. आपण हे करूया. Check it, all of you. Check it. 2 into 22, it is 44/7. 1.4 चं काय झालं? 40/10. 10 कशाच्या बदले आलं रे? पॉइंटच्या बदले. खाली काय आलं? 10. चेक करा. 22 2 जा 44. 7 आहे तसं. हे किती झालं? 14. खाली किती आलं? 10. ह्या दोघांची ऍडिशन किती होते बघा इकडे कसे करायची? 2.1 plus 1.4. One thing to be very clear, diamond patch. पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे. up 10. So it will become 4 plus 1 5 and this is 3. So this becomes 3.5. Is that clear? 3.5. Now what we can do? Next step you check. 44/7 into 14/10 is equal to 35 किती येणार? 3.5 चा पॉइंट गेला. पॉइंटच्या बदले खाली किती आलं? 10. Now divide करा. डिवाइड काय येणार सांगा? 7 1 जा 7 5 जा 7 5 like that. 7 5 जा 35. ओके. आता काय येणार पहा? आडवी लाईन मारूया. खाली किती राहिलं? 10 10 जा 100. ओके. आणि हे मल्टिप्लाय करा. 44 into 14 into 5. Start fast. काय होणार बघा इकडं? सी आय विल टेल यू. हे 44 आहे तसं. 14 पाचे किती झाले? 70. अपॉइंट मध्ये किती आले? 100. हे समजतंय का बघा? 14 पाचे 70. 44 आहे तसं. 0 ला 0 कट. 44 7 जा किती येत आहे? 7 चौक 28. कॅरी आला 2. 7 4 28 plus 2. This is 30 and here we get 10. Now हे झूम कर. झूम इट. 0 ला 0 कट होत नाही. हा मधला 0 आहे. मधला 0 कट होतो का? नाही. पण 0 च्या बदले एक घर सोडून पॉइंट. मी पण दिसू दे की जरा. काय ना? व्हॉट इज आन्सर यू गेट? 30.8. व्हॉट इज द युनिट? युनिट काय ना? सेंटीमीटर स्क्वेअर. डू दिस फास्ट. हॅव यू गॉट द सेम आन्सर? लिसन. स्टार्ट. नेक्स्ट क्वेश्चन. पुट युअर फिंगर. Find total surface area of closed cylindrical drum if its diameter is 50. Diameter जर 50 असेल तर raise your hand everybody. Radius कशी फाइंड आउट करणार? रेडियस डायमीटरच्या हाफ करायचं का डबल करायचं? हाफ का डबल? डायमीटर मोठी असते का रेडियस मोठी असते? डायमीटर मोठी असते. म्हणजे रेडियसला काय केलं पाहिजे? हाफ. म्हणजे रेडियस इज इक्वल टू 50/2. रेडियस किती आली आपली? 25 सेंटीमीटर. आणि हाईट किती दिलेली आहे पहा तिथं? h इज इक्वल टू 45 सेंटीमीटर. सी इन द टेक्स्ट बुक. बघ तिथं ओपन फास्ट. बघ ना तिथं बघ. बघ चेक कर टेक्स्ट बुक मध्ये. क्वेश्चन नंबर 2 आहे का तिथं? डायमीटर किती दिलेले आहे? 50. हाईट किती दिलेली आहे? 45. वन मोर थिंग. पाई ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 3.40. इथं 22/7 चालेल का? नाही. स्टार्ट सॉल्विंग दिस क्वेश्चन. फाइंड टोटल सरफेस एरिया. म्हणजे फॉर्म्युला कुठला आहे ना? 2 pi r bracket h plus r. See and all of you see. 2 pi r bracket h plus r. So total surface area what you will get here into other into हे किती आहे? 3.14. रेडियस किती आहे? 25 into height किती आहे? 45 and radius किती आहे? 25. See this. काय करत असताना सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून शेवटी पॉइंट किती घरं सोडून आहे? इथं किती घरं सोडून आहे? 2.
आलेल्या आन्सर मध्ये 2 घर सोडून पॉइंट द्यायचे. यू जस्ट ट्राय, नाही आलं तर परत आपण सोडूया. यू जस्ट ट्राय इट. Okay, all of you see here, see, come on. 16.2 आणि 16.3 अपडेट. See, अपडेटचं पाणी काय होतं थांबूया तो करता. 16.3 मध्ये व्हॉल्यूम विचारलंय. विषय सीआर विषय 16.2 मध्ये एरिया विचारलाय. 16.3 मध्ये काय विचारलंय? व्हॉल्यूम. ओके, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे? पाय आर स्क्वेअर एच. आतापर्यंत कोणते फॉर्म्युले बघितले आपण? 2 पाय आर एच. परत काय होता? 2 पाय आर ब्रॅकेट एच प्लस आर. आणि हा फक्त आहे पाय आर स्क्वेअर एच. दिस इज द व्हॉल्यूम. म्हणजे युनिट काय आहे? सेंटीमीटर क्यूब. तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये फक्त आर आणि एच असतं बघा. आर असेल, एच असेल, पाय. आर एच पाय, आर एच पाय. 3 गोष्टी माहित पाहिजे. त्यापैकी पायची व्हॅल्यू आपल्याला माहित असते. म्हणजे फक्त आर आणि एच माहित पाहिजे, आपण सॉल्व्ह करू शकतो. चेक इट, चेक इट. 16.3 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. व्ही म्हणजे काय? व्हॉल्यूम. रेडियस किती दिले? 10.5. हाईट किती आहे? 8. फॉर्म्युला आहे, लेट अस पुट द व्हॅल्यूज. सी हियर. आता पाईची व्हॅल्यू दिलेली आहे का? इट इज गिवन. इट इज गिवन और नॉट? सो व्हॉट विल यू टेक? व्हॉट व्हॅल्यू विल यू टेक? कुठलीही घेऊ शकतात. 14 घेतलं आणि 22/7 घेतलं तर थोडा आन्सर मध्ये फरक येतो. दॅट इज एक्सेप्टेबल. ठीक आहे. पायची व्हॅल्यू 22/7 इनटू आर ची व्हॅल्यू किती आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर? एक वेळेला द्यायचं का 2 वेळेला? 2 टाइम्स का लिहिणार सांगा? स्क्वेअर आहे म्हणून किती वेळेला लिहिणार? 2 वेळेला. ओके, नेक्स्ट याची व्हॅल्यू किती आहे? 8. ओके, इज दॅट क्लियर? Who will tell next step काय? Who will tell? Who will tell next step? पॉइंटच्या बदले 0 म्हणजे काय येणार? 22/7. हे किती झालं? 105/10. 105/10 and this is 8. किती जणांना कळतं हे? रेज युअर हँड. 7 इथं काय पाहिजे? 8. इट मीन्स यू आर स्टिल पेइंग अटेन्शन. हे समजतंय का? पॉइंटच्या पुढे 1 घर आहे म्हणून खाली आपण मध्ये काय घेतलं? 0. आर यू गेटिंग दिस? नाउ 7 न 8 ला डिवाइड होतं का? नाही. 7 न 105 ला डिवाइड होतं का बघा? यस. किती 7 105? 15 7 105. 15 7 105 किंवा तसं जरी करत नसेल तर असं डिवाइड करून बघूया बघा. 105 आहे डिवाइड बाय किती आलं? 7. वी जस्ट टेक इट. 7 1 7 राहिले किती? 3 आणि खाली 7 5 35. So answer किती आला? 15. Check here. 7 1 7 15 Is that clear? 7 1 7 ह्याला डिवाइड केल्यावर आन्सर किती आला? 15. Now you just take it. अशी आडवी लाईन मारा. अपॉन मध्ये कोण राहिलं? 10 × 10 म्हणजे किती झालं? 100. आणि वरती कोण आहे इथं बघा? 22 × 50 × 105 × 8. ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर लास्ट स्टेप काय असणार? 2 0 आहे म्हणून 2 घर सोडून काय? आन्सर कशामध्ये असणार? सेंटीमीटर स्क्वेअर का सेंटीमीटर क्यूब? सेंटीमीटर क्यूब. चला स्टार्ट मल्टिप्लिकेशन. स्टार्ट द मल्टिप्लिकेशन. ऑल ऑफ यू सी हियर. 15 8 15 8 120 22 आणि 105. सी हियर बघा 15 8 120 आले. बाकी 22 आणि 105 आहे तसं. ओके, खाली किती आहे? 100. ह्या 0 ला 0 काय झालं? कट. म्हणजे किती आला वरती पहा? 12 × 22 × 105/10. आता 12 × 22 किती झाले? 24. कॅरी किती आला? 2. 24 + 2 264 × 105/10. किती आन्सर येतो? चेक करा. 265 × 105. आन्सर येतो 2772 आणि लास्टला 0 ला 0 कट. आन्सर किती आलं? 2772. सेंटीमीटर स्क्वेअर का सेंटीमीटर क्यूब? किती जणांचा आला आन्सर? हे रेज युअर हँड. ओके, राइट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व. ऑल ऑफ यू पे अटेंशन. ऑल ऑफ यू पे अटेंशन. Question number 2. How much iron is needed to make a rod of length 90 cm and diameter 1.4 cm? See here. Length किती दिलेली आहे? 90. परत diameter किती दिलेली आहे? What is diameter? 1.4. Diameter वरून radius कशी काढणार आहे? Divided by 2. म्हणजे किती आलं आहे? 0.7 cm.
विषयाचं होते विषयाचं लक्ष दिलं की मग शिकवतो. हा सी लेंथ 90 दिले, डायमीटर 1.4 दिले. डायमीटरच्या निम्मी हाफ काय असते रेडियस. पण हे लेंथ म्हणजे काय आहे ऍक्च्युअली? आयर्न रॉड सांगितलं. आयर्न रॉड मीन्स इट विल लुक लाईक दिस. बोला आय विल शो यू. दिस इज द आयर्न रॉड. ओके, याची ही लेंथ आणि डायमीटर तुम्हाला दिलेली होती. डायमीटरच्या हाफ केल्यानंतर तुम्हाला इथं काय मिळेल रेडियस. ह्याच रॉडला आता उभं करून बघूया आपण. चेक. उभं केल्यानंतर काय होईल? सी हिअर ऑल ऑफ यू. आता मला सांगा ही जी लेंथ होती ती लेंथ झाली का हाईट झाली त्याची? हाईट. म्हणजे रॉड असा असताना लेंथ आहे पण उभं केल्यावरती काय असते हाईट. म्हणजे तुम्हाला काय समजायला पाहिजे लेंथ म्हणजे सुद्धा हाईट आणि डायमीटर रॉड काय काढायची रेडियस. म्हणजे h ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. सी हिअर ही लेंथ इज नथिंग बट हाईट. व्हॉट इज दिस? लेंथ म्हणजे तुम्हाला हाईट दिलेली आहे आणि डायमीटर म्हणजे रेडियस. h आणि r माहित असेल तर काय फाइंड आउट करणार त्याचा व्हॉल्यूम. आता इथं व्हॉल्यूम फाइंड करा असं डायरेक्ट शब्द वापरलेला नाही. व्हॉट दे टोल्ड? त्यांनी काय सांगितलं? हाऊ मच आयर्न इज रिक्वायर्ड टू मेक अ रॉड. ऍट दिस टाइम यू हैव टू फाइंड दैट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मच वॉटर विल टँक होल्ड? एखाद्या टँक मध्ये किती पाणी बसेल? पुट युअर फिंगर ओव्हर देयर. पुट युअर फिंगर. इफ द इंटेरियर डायमीटर ऑफ द टँक इज 1.4. टँकची डायमीटर किती दिलेली आहे? आता बघा टँक असेल. चेक. सपोज दिस इज द टँक. टँक असेल आणि डायमीटर किती दिलेली आहे त्याची? 1.6. म्हणजे रेडियस किती येणार त्याच्या हाफ? 0.8. 16च्या निम्म किती आलं? 8. तिथं एक घर सोडून पॉइंट आहे, इथं पण एक घर सोडून पॉइंट. कळलं का? 16च्या हाफ किती आलं? 8. ओके, नाव त्याची काय दिलेली आहे तुम्हाला? डेप्थ. डेप्थ किती आहे बघ? 0.7. मला सांगा डेप्थ म्हणजेच हाईट, लेंथ म्हणजे हाईट, डेप्थ म्हणजे हाईट. इज दॅट क्लिअर? मग तुम्हाला h दिलंय, डायमीटर दिलं होतं, डायमीटर वरून आपण काय काढलं रेडियस. r आणि h फक्त आपल्याला काय माहित पाहिजे? r h माहित असेल तर काय फाइंड आउट करू शकतो? व्हॉल्यूम. इज दॅट क्लिअर? सेकंड फोर्थ क्वेश्चन पहा. फोर्थ क्वेश्चन तुझं रेकॉर्डिंग घेऊ का त्याचं? महाराष्ट्र बोर्ड क्लास 8 chapter I don't know name 16.3 and the very last question. What is that? Find the volume. Volume find out करा. काय दिलेलं आहे तुम्हाला? Circumference. कोणत्या दोन गोष्टी माहित पाहिजे तर प्रॉब्लेम सोडवण्यासाठी? एक r आणि दुसरं काय h. त्यापैकी h दिलेला आहे, ठीक आहे. r दिलेला आहे का? काय सांगितलंय? Circumference is equal to 132 आणि विचारलं काय तुम्हाला? व्हॉल्यूम. ठीक आहे, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला पाय ची व्हॅल्यू आपल्याला माहित असते, ठीक आहे. h ची व्हॅल्यू दिलेली आहे पण r ची व्हॅल्यू दिलेली आहे का? म्हणजे सोडवू शकतो का आपण असं डायरेक्टली? डायरेक्ट नाही सोडू शकत, पण r फाइंड आउट केलं पाहिजे पहिला. r कसं फाइंड आउट करायचं? सी हिअर वी शुड नो द फॉर्म्युला फॉर सर्कमफरन्स. सी सर्कमफरन्स, एनीबडी टेल? सर्कमफरन्स इज इक्वल टू 132. कोणाला माहिती आहे सर्कमफरन्सचा फॉर्म्युला? 2 pi. यस, एक्झॅक्टली राईट आन्सर. Circumference, what is this? 2 pi r. Circumference काय असतं? 2 pi r. आणि area of circle काय असतं? pi r square. ओके, एवढं तरी लक्षात ठेवा. Circumference म्हणजे काय? 2 pi r. एरिया काय असतो? pi r square. 7th स्टँडर्ड मध्ये हे झालंय. आता ह्याच्यामध्ये काय काय माहिती बघा. Circumference चा फॉर्म्युला राईटला पुट केला का लेफ्टला? लेफ्टला पुट केला. ही व्हॅल्यू आहे. ह्याच्यामध्ये 2 माहिती आहे, पाय ची व्हॅल्यू माहिती आहे. म्हणजे कोण राहिला आता? r. r आपण फाइंड आउट करू शकतो. वी कॅन फाइंड आउट. सो हाऊ वी कॅन डू दॅट? व्हॅल्यू पुट करूया. 2 ची व्हॅल्यू आहे तसं. पाय ची व्हॅल्यू काय आहे? 22/7. r ची व्हॅल्यू माहित आहे का? r फाइंड आउट करायचं. फाइंड आउट करायचं. r आहे तसं इज इक्वल टू 132. इज दॅट व्हेरी क्लिअर? इज दॅट व्हेरी क्लिअर? इथं काय प्रॉब्लेम आहे? 2 ची व्हॅल्यू 2, पाय ची व्हॅल्यू पुट केली, r ची व्हॅल्यू माहित नाही. नाउ व्हॉट वी कॅन डू हिअर? पुढे काय करू शकतो का? 22 2 जा किती झाले? 40. 44/7 into r is equal to 132. शो हिअर. इकडे आपण हे कळालं का बघा? 22 2 जा किती झाला? 44. आपण मध्ये 7. नाउ आपल्याला कोण पाहिजे? r. म्हणजे कोण नको आहे आपल्याला?
44/7. इकडचं तिकडे गेल्यानंतर काय होतं? रेसिप्रोकल. रेसिप्रोकल. म्हणजे हे काय होणार सांगा? 7/44. 44 ला 11 ने डिवाइड होतं का नाही? 11 4 चा चेक करा. 11 4 जा. तसं 11 ने ह्याला सुद्धा होत असणार. चेक करूया आपण बघा. 11 ला 132 काय आला? 11 1 जा 11. राहिले किती? 2. आणि 11 2 जा 22. म्हणजे आन्सर किती येतं? 12. बघा इथं 11 4 जा आणि 11 12 जा. ह्याला पण 11 ने डिवाइड केलं, ह्याला पण कितीने केलं? 11. किती आन्सर आला बघा? 12 into 7/4. पुढे काय करणार? काय होणार? 4 1 जा 4 3 जा आणि 3 7 जा किती आन्सर आला? 21 सेंटीमीटर. काय मिळाले आपल्याला? रेडियस. रेडियस दिली होती का आपण फाइंड आउट केली? आता चेक करा. h किती दिलंय? 25. रेडियस किती आहे? 21. काय फाइंड आउट करणार आपण? व्हॉल्यूम. फॉर्म्युला काय आहे? बाय r स्क्वेअर h. इज दॅट क्लियर? सी इफ एव्हरीथिंग इज प्रत्येक गोष्ट जर सोडवून दिली तर विद्यार्थ्यांना सोडवता येत नाही. यू जस्ट ट्राय व्हॉट एव्हर डाउट्स यू गेट, यू जस्ट पुट देअर इन अ कमेंट सेक्शन. आय विल ट्राय व्हॉट एव्हर पॉसिबल फ्रॉम माय एंड. आय विल ट्राय टू पुट द व्हिडिओज. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. हे फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे. ऑल ऑफ यू से CSAT SAV. CSAT SAV. Curved surface area. Total surface area. Volume. Circumference. CSAT SAV. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. फॉर्म्युला जर येत नसेल तर क्वेश्चन सुटणार नाही. ऍक्च्युली हा फॉर्म्युला कसा तयार झाला त्याचं एक्सप्लेनेशन टेक्स्ट बुक मध्ये दिले. काही जणांना ते कळेल. वी विल सी दॅट.